नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी जाधव. आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये मी घरातली कामं, दळण आणलेलं, मुलाला गार्डनमध्ये खेळायला घेऊन गेलेले ते सगळं दाखवणार आहे. स्वयंपाकासाठी मी भाकरी आणि फ्लावरची भाजी बनवली होती सकाळच्या, आणि ब्रेकफास्टसाठी पोहे बनवले होते. त्या पोहेवर असं ओलं खोबरं भुरभुरलं की खूप छान टेस्ट लागते पोहेची. दुपारच्या जेवणासाठी मसाले भात बनवला होता. पार्कला मसाले भात खूप आवडतो म्हणून मसाले भात आणि दुधी भोपळ्याची भाजी बनवली होती. माझा उपवास होता त्या दिवशी म्हणून एवढं सगळं जास्त बनवलं होतं. रोज काही एवढं बनवत नाही असं. बासमती तांदळाचा मसाले भात खूप छान होतं. हा बघा किती छान झाला आहे मसाले भात. आणि थोडेसे गरम मसाले ॲड केले आणि बादशाहचा बिर्याणी मसाला ॲड केला, तर चव अप्रतिम लागते मसाले भाताची. हे बघा, हे माझं जेवायला घेतलेलं ताट आहे. एवढं सगळं मी जेवायला बनवलं होतं. मस्त जेवण झाल्यानंतर मग दुपारचे घरातले कामं आवरले. ज्वारीमध्ये खूप किडे झाले होते, आळ्या झाल्या होत्या. चला म्हटलं ज्वारीचं दळण करावं. घरची ज्वारी आहे ना, त्याच्यामुळं विकत नाही आणि त्याच्यामध्ये निवडावं लागते आणि घाण असते ज्वारीमध्ये. मग ती ज्वारी निवडून दळण करायसाठी न्यायसाठी पिशवीमध्ये नेऊन भरून ठेवली. त्याच्यानंतर पार्थ लॉबीमध्ये खेळत होता आणि हॉकीचं स्टिक आणि ब्लॉकची बॅग अडकवली होती आणि म्हणला मी शेतात जात आहे मम्मी, मी शेतात चाललो आहे लाकडं तोडायला. तर हॉकीच्या स्टिकने तो लाकडं तोडतो. असं नवीन नवीन काही काही खेळ खेळत असतो तो. पिठाची चिक्की घरापासून 10 मिनटं, गेटपासून 10 मिनटाच्या अंतरावर आहे. आम्ही चालत चालत जाऊन दळण ठेवून आलो इथं. एक दळण घेऊन आलो, गव्हाचं त्या दिवशी केलं होतं, आणि एक दळण ठेवलं तिथं. हे सोसायटीतलं छोटंसं गार्डन आहे. पार्थ आहे, त्याची फ्रेंड नुरवी आहे, माझी फ्रेंड आहे. खेळायला बरंचसं आहे. घसरगुंडी आहे, सी शॉ आहे, झोके आहेत 2-3. इकडं छोटंसं गार्डन आहे अजून एकदा. परत वॉक करण्यासाठी बरीचशी जागा आहे. सगळीकडे असं हिरवळ छान आहे. फुलांची भरपूर सारी झाडं लावलेली आहेत. जास्वंदीचं झाड आहे, पांढरा चाफा आहे, छोटे छोटे फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. बरेचसे झाडं वगैरे लावलेले आहेत गार्डनमध्ये. फुटबॉलचं पिच आहे, बास्केटबॉलचं आहे. खूप सारे लेकरं सायकलिंग वगैरे सगळं काय काय खेळत असतात. पाऊस नसल्यानंतर लेकरं इथेच येतात खेळायला, पण आता पावसामुळं जास्त गर्दी नाही आहे. आम्हीच होतो, जास्त कोणी नव्हतं, पण बरेचसे लेकरं खेळतात. सी शॉ खेळतात, असे बरेच खेळ खेळतात लेकरं. ते झोक्यासाठी भांडणं करतात. दुसऱ्याने जे खेळलं तेच पाहिजे असतं, असंच पार्थचं तर असतं नेहमी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाची तयारी. मटकी भिजवून ठेवली, म्हणजे आज भिजवून ठेवली की संध्याकाळी बांधून ठेवली की त्याला मोड येतात मग छान. ती भेंडी धुवून ठेवली होती. त्याच्यानंतर उद्यासाठी करण्यासाठी मग ते पीठ आणलेलं होतं, ते सगळे पिठं भरून ठेवले. हे ज्वारीचं पीठ आणलं होतं ते भरून ठेवलं. गव्हाचं पीठ आणलं होतं ते पण भरून ठेवलं. त्याच्यानंतर सगळे घरातले कामं आवरून झाले. त्या दिवशीच्या संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मग चपाती आणि भेंडीची भाजी बनवली होती. पार्थला अशी भेंडी आवडत नाही म्हणून मी रिंगवाली भेंडी मला आणि पार्थसाठी केली होती, आणि त्याच्या बाबांना भरून भेंडी केली होती, आणि नाश्त्यासाठी उपमा बनवला होता. तर कसा वाटला हा माझा तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कधी कधी पार्थ माझी मदत करत असतो. भांडे वगैरे पुसून ठेवतो. कधी कधी ऐकतो, मूडवर असतं त्याच्यानंतर हे सगळं आवरून ठेवलं. गॅस कट्टा आवरला, भांडे धुतले, आणि टोमॅटो धुवून मी टोमॅटो सारची रेसिपी बनवणार होते, त्यासाठी हे टोमॅटो धुतले. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.